आमदार आणि जनतेमध्ये सेवाभाव नसेल तर त्या आमदार आणि जनतेचं नातं टिकू शकत नाही। जात धर्म पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेचं बीजारोपण करणं आवश्यक। धर्मभावापेक्षा सेवाभाव अधिक महत्त्वाचा असं मत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी त्यांचे पीए सातलिंग स्वामींच्या स्वेच्छानिवृत्ती सोहळ्यात बोलताना सरकारवर जोरदार हल्ला केला आणि महाराष्ट्रात कडू आणि या उमरगा लोहारा विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज आहे असं ते म्हणाले। पाहूया सविस्तर वृत्त। 5 लाख काय सगळ्याच हॉस्पिटलला देता का? आमदार बिमार पडला तर तुम्ही 2 कोटी खर्च करता सरकारच्या तिजोरीतून, आणि मतदार जर बिमार पडला तर फक्त 5 लाख घेत बाकीचं वाटून घे, असं नाही होणार। जो सेवा हमारे अधिकारी कर्मचारी और विधायक को मिलेगी वही सेवा आम आदमी को मिलना चाहिए। ऐसा का पडत नाही आम्हाला? मत मारताना हे प्रश्न पडू द्या, हे मुद्दे झाले पाहिजे। इथं शिक्षण सुद्धा अर्थकारणावर बदलतं। जिसके पास ज्यादा पैसा उसका लड़का जापान में पढ़ेगा और जिसके पास कम पैसा उसकी देश खुले नहीं रहे। हे प्रश्न का पडत नाही भाऊ तुम्हाला? तुम्ही जरा जाती धर्माचे झेंडे घेऊन आमच्या गरीब विद्यार्थ्यांचं नुकसान करता की का, अशी भीती वाटायला लागते आम्हाला। अशी विचारायला नको, काय विचारायला? कारण आपल्या जातीचा आहे, आपल्या धर्माचा आहे, झेंडा निळा आहे, भगवा आहे, हिरवा आहे, विचारू नका। कारण जात आपली आहे, धर्म आपला आहे, पण हा माणूस शेतकरी सगळ्या धर्माचा आहे, ते कोण विचारणार? ते का विसरले तुम्ही? ते विसरतोय, याचं दुःख आहे आम्हाला। मत मारा कोणाला, आम्हालाच मारा असं म्हणतो का? बिलकुल नाही। पण त्यानं काम तर मुद्दे तर पाहिले पाहिजे ना। या देशात मुद्देचा विषय नाही आहे, जातीचा विषय महत्वाचा। आम्ही सातलिंग स्वामीकडून त्याच अपेक्षा करतोय, और दौड़ना पड़ेगा, और दौड़ना पड़ेगा, किसान के लिए और मजदूर के लिए और तकलीफ लेना उठाना पड़ेगा। पण एक आनंदाची गोष्ट आहे, बच्चू कडूच्या स्वतःसाठी गुन्हा दाखल नाही, तुमच्यासाठी आहे, म्हणून गर्वानं सांगतो। उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित सातलिंग स्वामींच्या स्वेच्छा सेवानिवृत्ती सोहळ्यात श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद, श्री 108 डॉक्टर शांतिवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री 108 अभिनव सूत्रेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर जंगमगुरव समाज प्रमुख श्री म्हातय्या स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बच्चू कडू हे होते। आणि गावागावात जातीचे कुठेही वाद होणे याची काळजी घ्या। शेतकऱ्यांनी सर्वसामान्य राज्याचे पूर्ण लक्ष तुमच्याकडे आज काय दिलासा दिला आपण शेतकऱ्यांना? काय अजेंडा आपल्या पुढच्या काळामध्ये? माझं असं मत आहे का जितक्या भावाची शिफारस केली राज्य सरकारने, मी नाही तर कापसाची 9,000 केली, सोयाबीनची 7,000 केली, ऊसाची त्याच्यापेक्षा अधिक काय 4,000पर्यंत जातो। तेवढे तर भाव द्याव ना, आणि ते देत नसाल तर मग पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं एमआरसीमध्ये घ्यावं, म्हणजे मजुरीचा खर्च कमी होईल, भाव कमी भेटला तरी चालेल। मजुरीचा खर्च नाही म्हटलं तरी 80% आहे। तुम्हाला भाव देणं होत नाही, खर्च कमी करणं होत नाही, आणि मग करता तरी काय, हा प्रश्न। भाऊ प्रकाश आंबेडकर जे आहेत ते सध्या आरक्षण बचाव यात्रा काढताय। प्रकाश आंबेडकरांची सध्या आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे, कसं बघता याकडे तुम्ही? मला पूर्ण माहिती नाही त्यांनी नेमकं कोणत्या आरक्षण बचाव बाबतीत भावाच्या योजनेसाठी कसं पाहता इकडे? तर मला असं वाटतं का कष्टकऱ्यांसाठी योजना असते। लोकांनी भाव मागितले, 1500 रुपये महिना तुला भाव दिला, लोकांनी मागितलं काय का दुधाले भाव द्या, कापसाले भाव द्या, मजुराले मजुरी चांगली द्या, ते भेटलं तर मग याची जास्त गरज राहिली। जे आहे उमरगा लोहारा मतदारसंघामध्ये काय भूमिका असणार आहे? आता आम्ही सातलिंग स्वामीच्या कार्यक्रमाला आलो, एकंदरीत सगळ्या आढावा घेऊन समोर आपण निर्णय घेऊ, त्यांना कामाला लावायचं आहे व्यवस्थित, एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे, उमेदवार म्हणून नंतर आणि आमदार म्हणून। बदल घडवून आणण्याची धमक मतदारांमध्ये असते, ती फक्त जागृत होणं आवश्यक आहे। त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य माणसाचा आवाज सभागृहात येणं आवश्यक आहे।
सातलिंग स्वामी येथील तुम्ही जनतेचा आवाज व्हा. तुमच्यासोबत मी स्वतः बच्चू कडू आहे. या महाराष्ट्राला कडूची गरज आहे आणि उमरगा लोहारा विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज आहे, असंही यावेळी बच्चू कडू म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा स्मारकपासून मंगल कार्यालयापर्यंत आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजारपेठेत शिवरायांच्या जयघोषानं कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले होते. या रॅलीमध्ये अपना भिडू बच्चू कडू, अपना नेता कैसा हो बच्चू कडू जैसा हो, सातलिंग स्वामी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है आदी घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. लोहारा मतदारसंघामध्ये जे आहे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे सर्वसामान्यांचे अडीअडचणी सोडण्यासाठी जे आहे सातलिंग स्वामी यांच्या माध्यमातून जे आहे प्रयत्न केले जातात. मला सांगा कसं पाहता एकंदरीत त्यांचं कार्य? एकंदरीत आपल्याला जर एखादा लोकप्रतिनिधी पाहिजे असेल सर्वसामान्यांचा तर आमची पसंती सातलिंग स्वामी. तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत सातलिंग स्वामी यांचं कार्याबद्दल? असं 2-2.5 वर्ष झालं आम्ही पाहतोय. त्यांनी प्रशासनाच्या कामावर असताना सुद्धा अनेक गोरगरिबांची कामं केली. अनेक वाड्या वस्त्यापर्यंत समाजा बांधवापर्यंत अपंग अंध शेतमजूर कामगार माताडी यांची सुद्धा कामं कित्येक आज रोजी त्यांनी स्वतःहून करतायत. त्याने त्याही पुढे करतील आणि आम्हाला भविष्यात आमदार म्हणून पाहायला आम्हाला आनंद वाटेल. एकंदरीत सर्वसामान्य नागरिक जे आहे आमदार म्हणून मला वाटतं काय वाटतं की सातलिंग स्वामी साहेबांच्या विषयी मला विशेष काय म्हणायचं आहे. सातलिंग स्वामी सत्तेमध्ये नसताना सत्तेमध्ये असलेल्यांच्या पेक्षाही जास्त कितीतरी पटीनं विकास कामं ते करायला लागलेली आहेत आणि सातलिंगजी स्वामी यांचं भविष्यामध्ये या उमरगा मतदारसंघामध्ये त्यांची निवडून देण्याची आवश्यकता मला वाटते आहे. कारण का गोरगरिबांच्या तळागाळातील गोरगरिबांना जर न्याय मिळवून द्यायचं काम करत असतील तर सातलिंगजी स्वामी हे मंत्रालयामध्ये असो किंवा कुठल्याही कार्यालय स्तरावरती असो त्यांनी चांगल्या पद्धतीनं विकास कामं हाती घेतलेली आहेत आणि माझ्या मते भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये सातलिंग स्वामीजी हे भव्य मतानं निवडून देण्याचं काम आम्ही बंजारा समाजाच्या वतीनं किंवा ऊसतोड कामगारांच्या वतीनं आम्ही मोठ्या स्वरूपामध्ये काम करणार आहेत आणि विजयी पताका लावूनच आम्ही त्यांच्या पाठीशी आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करणार आहेत आणि त्यांचं निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये भरघोस मतानं विजय करण्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहे. एकंदरीत सर्वसामान्य जे मतदार आहेत एकंदरीत सर्व समाजाची जे आहे त्यांना पाठिंबा दिला जातात. मला सांगा या तालुक्याच्या विकासासाठी काय एकंदरीत आपलं विजन असणार आहे? आता या तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत जे काही विकास झाला नाही तो विकास करण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतकरी बांधव असतील, शेताला पाणी देण्याचा विषय असेल, शहरांना MIDCचा विषय असेल, विशेषतः उमरगा शहरात MIDC आहे त्याचं वाढ कसे करता येईल किंवा लोहारा शहरामध्ये MIDC कशी आणता येईल आणि बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम कसं देता येईल हा प्रामुख्याने माझा विषय असेल. फोन येतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी माझी पद्धत आहे. मी सगळ्यांना विनंती करतो फक्त मला एकदा संधी द्या, त्या संधीचं मी तुम्हाला सोनं करून दाखवेन. एकंदरीत गेलं तर सातलिंग स्वामी एकदा यांना संधी द्यावं म्हणून एकंदरीत जनता जी आता पाठीशी आहे म्हणून जे एकंदरीत आजचं जे कार्य पाहिलं जे आहे. यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्ते, उमरगा लोहारा मतदारसंघातील दिव्यांग बंधू भगिनी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी वर्ग आदी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते. तालुक्याची काय अडचणी आहेत, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती मात करणार आहात? तर गेले 15 वर्षापासून हे आमदार आहेत. गेल्या 15 वर्षामध्ये यांनी म्हणजे 14 वर्षामध्ये या तालुक्यात काही विकास केला नाही. खरं तर 15 वर्ष यांना संधी दिली जनतेने. 15 वर्ष म्हणजे 1 वर्ष आता दोन महिने बाकी राहिले. पण या गेल्या 14 वर्षामध्ये आमदारांनी या तालुक्यासाठी काही केलं नाही. या तालुक्यातल्या जनतेने या आमदारावर विश्वास दाखवला. जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला या आमदारांनी तडा दिला. आज म्हणतात एवढा निधी आणला तेवढा निधी आणला, पेपरला बातम्या येतात यात 1 कोट 2 कोट 10 कोट 20 कोट 40 कोट. मला या निधीच्या बाबतीमध्ये शंका वाटते आणि जे काय कामं झालेली आहेत या 6 महिन्यामध्ये या कामाची आपल्या माध्यमातून मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की या कामाची तात्काळ चौकशी करावी आणि हे जे काम कोणत्या खात्याच्या अंतर्गत झाले त्या खात्याच्या संबंधित जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनाही आपल्या माध्यमातून विनंती आहे या कामाची तात्काळ चौकशी करा, अन्यथा वेगळ्या पद्धतीनं मला आंदोलन छेडावं लागेल. कशा पद्धतीने रूपाचं काम झालं? एकदम निकृष्ट दर्जा, काहीच त्या कामात नाही हो. रस्ते होऊन महिना 2 महिने झाला, आज चालता येत नाहीत, रस्त्याला खड्डे पडले, फक्त नुसतं मलिदा खाणे
आणि जवळचे आगलबच्चे गोळा करून त्यांना मर्यादा देणे. एकंदरीत तेही देखील या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून पुन्हा या ठिकाणी सक्रिय होताना काम करतात. काय आव्हान करणार तुम्ही तुमच्या? नाही, मी एकच सांगतो, जनतेच्या जोरावर आणि जनतेची जी सेवा केली यामध्ये 2 वर्षामध्ये, तसं मी 1998 पासून या उमरगा लोहारा तालुक्याशी जनतेचं काम करतो. तुम्हाला आठवत असेल, आचलेरचं प्रकरण होतं. मी शिवा संघटनेचा एक पदाधिकारी आहे. 2001ला आचलेरचं एक प्रकरण झालं. त्यावेळेस ही आमदार नव्हते, एक मला वाटते साधे कार्यकर्ते असतील. त्यावेळेसपासून या तालुक्याचा माझा संबंध आहे आणि मी त्यावेळेसपासून जनतेची सेवा करतो. निश्चित मला माझ्या कामाची पावती मला जनता देईल. काय अजेंडा आहे तुमच्या विधानसभा 2024ची? अजेंडा माझा एकच आहे, जनसेवा, जनतेची सेवा करणं. प्रतिनिधी अयूब शेख, NTV न्यूज मराठी, उमरगा धाराशिव.